मध्ये भाषण केलेले इथं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा आणि व्यक्तीला 100 रुपयाचं माझ्यातर्फे बक्षीस होते नंतर त्यांना ते उठा अध्यक्षांच्या वतीने द्या। हां तर बस बस इथेच बस। व्यासपीठावरील अरविंद भाऊ मेयर, ऋषिकेश मेयर, सुधीर बनकर आणि शिक्षक वर्ग, लहान मुलं आणि बाकीचे सगळे इथे जमलेले ग्रामस्थ होते। तर सर्वांनी सावित्रीबाई फुलेविषयी बरीच काय माहिती दिलेली आहे, त्याविषयी मी काय जास्त काय बोलणार नाही, सगळी माहिती आहे मला, पण त्याविषयी आता तुम्ही सांगितलं म्हटलं तर त्याच्याविषयी जास्त काय मी सांगणार नाही। परंतु मराठी ही भाषा अशी आहे का मराठी भाषेच्या विषयी बोलताना आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा। इंग्रजी भाषण करता अगदी उत्तम गोष्ट, मला आनंद आहे, परंतु मराठी भाषा पूर्ण कळणं याच्यासाठी आपल्याला त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं पडतं। ते जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी थोडंसं धार्मिक अनुष्ठान हे असणं फार गरजेचं असतं। तर ते कुठून मिळालेले आहे आपल्याला, तर ते आपल्याला संतांकडून मिळालेले आहे। तर संतवाणीतून जे काही शब्द निघतात, जे काही होतं ते आपल्याला मिळतं आणि मग आपण ते संस्कृती आपल्याला तयार होते आणि मग त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण वावरताना, बसताना, उठताना शिक्षकांकडून किंवा शिक्षणामध्ये या सर्व गोष्टी आपण करत राहतो। तर ते मराठी भाषा आपण व्यवस्थित बोलता यावी, सगळं करता यावं, याच्यासाठी धार्मिक गोष्टी करणं फार गरजेचं आहे। यासाठी मी शिक्षक वृंदांना किंवा शिक्षक मुख्याध्यापक यांना एक विनंती करतो की आपल्या शाळेमध्ये हरिपाठ नावाची एक गोष्ट आहे, तो माऊलींचा हरिपाठ आहे। दररोज एखादा अभंग त्याच्यातला स्टार्ट सुरुवात केला तर निश्चितच त्याचे जे अर्थ आहे तो अर्थ गुरुजन वर्ग तुम्हाला समजून सांगतील आणि त्याच्यापासून तुम्हाला निश्चितच तुमच्या जीवनामध्ये उच्च भरारी घेण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल एवढी अपेक्षा आहे मला। एवढा आता त्याविषयी जास्त काय बोलत, आता सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा जो पाया लावला आणि त्याच्यापासून जे आपल्या भारताला जे काय उंच भरारीची जी लोक तयार झाली त्यांना सर्वांना अभिवादन करून जी भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी।